अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. बऱ्याचशा घरांमध्ये मांसाहार केला जातो. मग त्या स्त्रियांची मनातून खूप इच्छा असते की आम्ही स्वामी सेवा कशी करायची, त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. आणि स्वामी सेवा कशी करावी, का करावी, आणि म्हणजे करायची मनातून इच्छा असते पण मांसाहार करणे हे चालत नसल्यामुळे प्लीज आम्हाला कृपा करून सांगा, अशा बऱ्याचशा कमेंट येतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये. मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही. पण तरीही मांसाहार करायचा नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचे वादळ निर्माण होते. जसे की आम्ही मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करावी. मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही. अशा खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न मनात येतात. असे खूप सारे प्रश्न मनात असताना सेवेत लक्ष लागणे जरा कठीणच असते. आपल्या सर्वांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या एका शब्दाने आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनामधून वाटते की स्वामी सेवा करावे, पण दुसरीकडून आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळेस आपल्या मनात कुठल्या शंका कुशंका येत नाही. पण जेव्हा तुम्ही मांसाहारी अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेचा, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्य असते. जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवले जाते तेव्हा घरातील वातावरण नेहमीप्रमाणे नसते. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला नक्कीच जाणवेल. त्या दिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादही होतात. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेत अडथळा ठरू शकतो. मग याच्यावर उपाय काय करायचा. जेव्हा तुम्ही मांसाहारी अन्न ग्रहण करतात तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी. आणि तसेच स्वामी भक्त स्वामी सेवा करणार की नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असं समजावं. गुरुचरित्र ग्रंथात म्हटले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला पायी, तया यमाशी करुणा नाही. करावी पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ आहे, ज्या दिवशी पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावं. पण त्या यमाला नसते, म्हणूनच तत्काळ पुण्य करावं लागतं. मग या मांसाहारामुळे आपला एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की. आता हे सगळे आपल्या मनातले विचार झाले. पण मग आपण आपल्या मनाला प्रश्न विचारा की मी स्वामींची सेवा करतोय, मग स्वामींना आवडत असेल का की मांसाहार केलेलाच. याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. एक स्वामींचा उपाय सांगते. स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्ण शांत ठेवावे. जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा ते खूप शक्तिशाली असतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणूनच ज्या वेळेस आपण मांसाहार करू त्यावेळेस आपण सेवा करायची नाही, आणि ज्या वेळेस आपण मांसाहार केलेला नसेल त्यावेळेस आपण सेवा करू शकतो. हा त्यामागचा संदेश आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला असेच कनेक्ट राहा. आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.